गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. चला सुरू करूया. सगळेजण ताठ बसा, गुडघ्यांवर दोन्ही हात. आशा करते मी की सगळेच्या सगळे जण देवाऱ्यासमोरच बसलेले आहेत. सगळ्यांनी कुंकू आणि कपाळाला लावलेलं आहे. ताठ बसा, दोन्ही हात गुडघ्यांवर. नेहमीप्रमाणे आज आपण 5 वेळा ओंकार जप करणार आहोत. मग 5 वेळा गायत्री मंत्र, मग गणपती स्तोत्र आणि मग शेवटला अथर्वशीर. करूया सुरू. 1, 2, 3 स्टार्ट. आता 5 वेळा गायत्री मंत्र घ्यायचा आहे. गायत्री मंत्र आहे ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. गायत्री मंत्र म्हणताना सर्वांनी आपापला आवाज, आता सगळेजण घरी बसलेले आहेत, आजूबाजूला की शांतता असेल तरी पण, शांतता नसली तरीही आपल्या स्वतःच्या आवाजावरती आपल्याला फोकस करायचा आहे. आपला आवाज कसा येतोय, आपण शब्द काय बोलतोय, तसंच आपला श्वासोच्छ्वास कसा चालू आहे, त्याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. आजूबाजूचे कुठलेही आवाज न ऐकता, आवाज येत असले तरीही स्वतःचा आवाज कसा येतोय, आजूबाजूला कुठलेही आवाजावरती लक्ष न देता स्वतःच्या आवाजावर आपल्याला लक्ष द्यायचं. गायत्री मंत्राला सुरू करूया. सर्वांनी ओंकाराचा जो उच्चार आहे तो अ, उ आणि म असाच करायचा आहे. आणि तस्य न बोलता तत् स असं म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? तत् तत् स. हा गायत्री मंत्र म्हणताना सुरू करूया गायत्री मंत्र 5 वेळा. 1, 2, 3 स्टार्ट. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. डोळे बंदच राहू दे. तुम्ही ज्या देवाऱ्यासमोर बसलेला आहात त्या देवाऱ्याकडे न बघता तुम्हाला डोळे बंद असतानाच कुठले कुठले देव दिसतात बघा जरा. डोळे बंद असतानाच कुठले देव दिसतात? पण आपल्या देव बाप्पाला किती वेळा ऑब्झर्व केलेला आहे, कुठे कुठला देव दिसतोय. आपल्याला सगळ्या देवांची नावं माहित आहेत का बघा. दिसतोय सगळ्यांना देवारा? डोळे बंदच आहेत सगळ्यांचे. गणपती बाप्पा दिसतोय का? श्रीकृष्ण दिसतोय का? आणि आपले दोन्ही हात एकमेकांवरती रब करा, चेहऱ्यावर लावून डोळे उघडा. म्हटलं डोळे बंद असताना दिसले नाही दिसले, काही काही दिसले, काही काही देव नाही दिसले. आता डोळे उघडले आपण. आता बघा, आता मी तुम्हाला 2 मिनिटं देते. आता सगळ्यांनी आपापल्या घरातल्या देवाऱ्याकडे नीट बघा आणि घरातल्या देवाऱ्यामध्ये कुठले कुठले देव आहेत ते एकदा जरा बघा. 1 मिनिटं थांबते, बघून घ्या व्यवस्थित. देव बघून घ्या. सगळ्यांची नावं माहिती आहेत का बघा. नसतील माहिती तर आपलं सेशन झाल्यावरती घरातल्यांना विचारायचे आपल्याला. बघा, बघून घ्या देवाऱ्याकडे. मोबाईल राहू देत बाजूला. ज्यांचे कॅमेरा ऑन नाही त्यांनी कॅमेरा ऑन करा. झाले सगळ्यांचे देव बघून? देवरात कुठले कुठले देव आहेत बघितले? व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता आपल्याला ना सगळ्यांना अनम्यूट व्हायचं. जरा गोंधळ होऊ देत ना, जरा ऑनलाईन क्लासमध्ये अशी शांतता एवढी बरी नाही. मग आता सगळ्यांनी ना मी सांगितल्यावरती अनम्यूट करायचंय आणि एकदा काय बोलायचंय जोरात, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि त्यानंतर तुमच्या देवाऱ्यात जी जी नावं जी गणपती, जी देवांची नावं दिसत आहेत ती सगळी सांगायचं. गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, उंदीर मामा की,
मस्त. आता सांगा तुमच्या देवाऱ्यामध्ये कुठली कुठली मूर्त्या आणि कुठले कुठले तुळजा भवानी, व्हेरी गुड. कुलस्वामिनी, व्हेरी गुड. शाबास शाबास शाबास. मस्त व्हेरी गुड. खंडोबा, व्हेरी गुड. किती नावं ऐकली आज आपण. अष्टविनायक पण आहेत, व्हेरी गुड. शाबास, मस्त मस्त, व्हेरी गुड. चला चला महाकाली, व्हेरी गुड. अजून बाकी आहेत कोणाचे? स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, श्रीकृष्ण. छान छान छान. खंडोबा बाप्पा, व्हेरी गुड. खंडोबा. मस्त मस्त. गणपती बाप्पा. चला आता म्यूट करा. आता मी बोल. चला म्यूट करा. केलं म्यूट सगळ्यांनी? हा. आता या बाप्पा समोर आपल्याला फक्त आज नाही तर नेहमी बसायचं आहे. नेहमी बसून आपण जे आपण ओंकार, गायत्री मंत्र, गणपती स्तोत्र हे जे काही शिकलोय हे आपल्याला नेहमी या बाप्पा समोर बसून करायचं आहे. बघा आता आपण हे किती 1 मिनिटं झाले आपलं सेशन चालू होऊन, 15-20 मिनिटं झाली. आता ह्या 15-20 मिनिटात तुम्हाला पॉझिटिव्ह वाटलं सगळ्यांना? मला थम्सअप द्या सगळ्यांनी. कसं वाटलं? छान वाटलं सगळ्यांना? छान वाटलं सगळ्यांना? हा. आता हे छान आपल्याला रोज वाटावं ह्याच्यासाठीच मी सांगते की आपण जे जे सॅटर्डे संडेला इथे ज्ञानकुल मध्ये करतो ते आपल्याला रोज घरी करायचं आहे. बघा फक्त तुम्ही शनिवार रविवार करून काय फायदा होणार आहे का? फक्त शिकून शनिवार रविवार आठवड्याने येऊन काय फायदा होणार आहे का? तर इथून शिकलेलं आपल्याला काय करायचं आहे? रोज घरी करायचं आहे. आज जसं आपण घरी केलं तसं रोज घरी करायचं आहे. म्हणून आजचं हे खास सेशन कळलं. आणि ह्याचा परिणाम हाच होणार आहे की तुमचा अभ्यास तुम्ही जेव्हा कराल, तुम्ही परीक्षा जेव्हा द्यायला जाल, त्याचं टेन्शन येतं ना आपल्याला की मी अभ्यास तर केलाय पण मला उत्तर आठवतील की नाही, ह्या पानावर काय लिहिलेलं होतं, ह्या प्रश्नाचं आन्सर काय होतं, हे सगळे जो आपल्या मनामध्ये खेळ चालू असतो ना, हा खेळ थांबतो. आपलं मन शांत होतं जेव्हा आपण आपल्या देव बाप्पा समोर असं शांतपणे 15-20 मिनिटं बसतो आणि काय करतो? हे स्तोत्र मंत्र करतो. त्यामुळे आज जसं तुम्ही आपल्या देवबाप्पा समोर बसलात आणि देवासमोर बसून हे सगळे स्तोत्र मंत्र, आता आपल्याला गणपती स्तोत्र आणि अथर्वशीर्ष करायचंच आहे, पण बाकीचं आता जे जे नवीन आहेत त्यांच्यासाठी पण की ओंकाराने सुरू करा. आपल्याला हळूहळू हळूहळू जायचं. आपल्याला कुठलीही ट्रेन घाईत पकडायची नाही आहे. आपल्याला हळूहळू करायचं आहे. पहिले ओंकार, मग गायत्री मंत्र, त्यानंतर गणपती स्तोत्र आणि मग अथर्वशीर्ष. आपल्याला कुठलीही घाई नाहीये. हळूहळू आपल्याला एक एक स्टेप पुढे जायचं आहे. मग करणार आहेत सगळे? आज जसं आपण केलं तसं. अगदीच दिवसभरात नाही वेळ मिळत आहे ना, ठीक आहे. रात्री झोपायच्या आधी, ब्रश करायच्या आधी 15 मिनिटं बसायचं. मी आशा करते की सगळेजण ब्रश करून झोपतात रात्री, ठीक आहे. आता नाही करत तर तुमच्या दातांचं काय ते तुम्ही बघा नंतर. पण आपण सांगितलं होतं की ब्रश रात्री करायचा असतो. ब्रश करायच्या आधी किंवा ब्रश केल्यानंतर 15 मिनिटं वेळात वेळ काढून आपल्या देवाऱ्यासमोर नित्यनेमाने आपल्याला बसायचं आहे आणि हे स्तोत्र मंत्र आपल्याला करायचेच आहेत. मी स्वतः लहान असल्यापासून, म्हणजे मी 5-6 वर्षांची असल्यापासून हे स्तोत्र मंत्र स्वतः नित्यनेमाने करते. का करते? कारण या स्तोत्र मंत्रांनीच मला खूप काही दिलेलं आहे आणि म्हणून मी आज जिथे आहे ह्या सगळ्या स्तोत्र मंत्रांनी माझ्या पाठीशी आहेत. म्हणून क्लासच्या मध्ये मी अनेकदा माझे अनुभव, माझे एक्सपिरियन्सेस शेअर करत असते. तर त्याच्यासाठी कळकळीची अशी विनंती ज्ञानकुल करून सगळ्यांना आहे आणि जे पालक ऐकत असतील त्या पालकांनाही आहे की कृपया तुम्ही मुलांसोबत तुम्ही सुद्धा 15 मिनिटं वेळ काढून बसा. ते स्तोत्र मंत्र, ओंकार जप, गायत्री मंत्र हे तुम्ही सुद्धा नित्यनेमाने मुलांसोबत करायला लागा. कारण ह्याच्यामुळे तुमच्याही कामाचा जो प्रेशर असतो तुम्हालाही कुठेतरी ते शांतता फील होईल. पूर्ण दिवसाचा थकवा या स्तोत्र मंत्रांतून, या 15 मिनिटांतून निघून गेल्यासारखं वाटतं आपल्याला. मी नेहमी कॅल्क्युलेशन सुद्धा हे सांगते की आपल्याकडे दिवसभरात 1440 मिनिटं असतात. त्यातले फक्त आणि फक्त 15 मिनिटं आपल्याला स्वतःसाठी काढायचे. माझ्यासाठी नाही, देवबाप्पासाठी पण नाही, काढायचे फक्त स्वतःसाठी. आणि म्हणून आजचा हा सगळा प्रयत्न, ठीक आहे. आता आपण वळूया आपल्या उरलेल्या स्तोत्रांकडे. गणपती स्तोत्र घेऊया आणि त्यानंतर गणपती अथर्वशीर्षाचे
पहिले 5 श्लोकाचं आपण 2 वेळा रिपीट करणार आहोत. ठीक आहे, जोपर्यंत आपलं पाठांतर होत नाहीये तोपर्यंत आपण स्लो स्लो जाणार. ठीक आहे, चालू करूया आपण नेहमीप्रमाणे आपलं गणपती स्तोत्र. चला सगळ्यांनी हात जोडून बसा, देवाऱ्यासमोरच बसा. अजूनही हे सांगेन कधी तिथून हलायचं आहे. ठीक आहे, पूर्ण आज तासभर आपल्याला देवासमोरच बसायचं आहे छानपैकी. चला ताड बसा सगळे, हात जोडा. ज्यांचं ज्यांचं पाठ झालंय गणपती स्तोत्र त्यांनी डोळे बंद करा, शांतपणे बसा. आणि ज्यांचं पाठांतर नाही झालेलं, ज्यांना वाचता येतंय त्यांनी स्क्रीनवरती वाचा. ज्यांना वाचताही येत नाहीये त्यांनी फक्त माझं ऐका आणि बोलण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, सुरू करूया आपण गणपती स्तोत्र. 1 2 3 स्टार्ट. श्री गणेशाय नमः. नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयु कामार्थ सिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्र धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपती द्वादशे तु गजाननं द्वादशैतानि नामानि. डोळे बंद करायला ह्याच्यासाठी सांगते तुम्हाला की आपला आवाज आपल्याला ऐकायला आला पाहिजे. आपला आवाज आपण ऐकून आपले कॉन्सन्ट्रेशन पॉवर आपण त्याच्यामुळे वाढवत असतो, जेव्हा आपण फक्त आणि फक्त आपल्या डोळे बंद करून आवाजावरती फोकस करत असतो. ठीक आहे, ज्यांना ज्यांना पाठांतर झालंय त्यांनी डोळे बंद करा, बाकीच्यांनी वाचा आणि इतरांनी फक्त ऐका. सुरू करूया. अथर्वशीर्ष. 1 2 3 स्टार्ट. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैः अंगैः तुष्टुवांसः तनूभिः. खूप असंख्य असे फायदे आहेत. अथर्व म्हणजे काय, जी मोठी मुलं आहेत किंवा ज्यांचे पेरेंट्स ऐकत आहेत त्यांच्यासाठी की अथर्व म्हणजे जे शांत नाहीये अशाला स्थिर करण्याची, अथर्व म्हणजे स्थिर करण्याची शक्ती या अथर्व शीर्षामध्ये आहे. आणि हे अथर्व शीर्षाचं पठण तर आपण रोज नित्यनेमाने केलं तर आपले शब्दोच्चार जे असतात ते खूप सुधारतात. जे लहान मुलं असतात काही तर त्यांचे शब्द नीट निघत नाही, शब्द त्यांचं बोबडं जे बोलणं असतं ते अथर्व शीर्षामुळे खूप सुधारतं. आणि असे असंख्य फायदे आहेत. आपली कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूप लेवलला वाढते अथर्व शीर्षामुळे. असंख्य असे फायदे आहेत, म्हणून आपण अथर्व शीर्ष सुद्धा ह्या सत्रामध्ये नेहमी घेत असतो. मान्य आहे की कठीण आहे थोडंसं बोलायला, मुलांना थोडं आपल्याला नाही जमत पटकन, पण हरकत नाही. संस्कृत आहे, आपल्याला संस्कृतची दुर्दैवाने आपल्याला सवय राहिलेली नाहीये, त्यामुळे थोडं कठीण जातं, पण हरकत नाही. जसजसं आपण सारखं हे ऐकत राहू, बोलण्याचा प्रयत्न करत राहू, आपल्याला हे नक्की जमणार आहे. त्याच्यामुळे रोज नित्यनेमाने करण्याचा अट्टहास मी करते तो ह्याच्यासाठी. ठीक आहे, आता ताई भरपूर बोललेली आहे मगासपासून, मग आता आपण घेणार आहोत 2 मिनिटाचा ब्रेक. सगळ्यांनी थोडंसं रिलॅक्स व्हा, पाय मोकळे करा आणि पुन्हा 2 मिनिटांनी येऊन बसा आणि कॅमेरा पुन्हा ऑन करा. ठीक आहे, 2 मिनिटांचा आपण ब्रेक घेऊ. पूर्वी सांग, काल काय काय शिकलो? तज्ञेश थांब दिसतोस तुम्हाला. दत्ताचा जन्म कसा झाला? कसा झाला होता? कोण गेलेले ते 3 देवांची नावं सांग, कोण कोण होते? ब्रह्मदेव, विष्णुदेव, व्हेरी गुड. गुरव. हा, पियुषची आई. हा. छान वाटलं असं सत्र. मुलांनी खूप छान हे केले आणि स्तोत्र पण आता येत आहेत त्यांना आणि बऱ्याचशा गोष्टींची माहिती पण म्हणजे समजते त्यांना. हॅलो. हा दादा बोल. हा, खूप छान वाटलं आता सत्र पण. आणि थोडंफार आमचं म्हणजे स्टार्टिंग नाही झालं, पण तरी पण त्याने हो आला आणि फटाफट त्याने चालू पण केलं आणि सांगण्याची पण गरज नाही पडली त्याला. काय म्हणणार, त्याची एवढी आवड आहे ना अशी की त्याच्यामुळे हे सत्र पण खूप छान होतं, मला आवडलं. बरोबर, आजचा आपला मेन सत्राचा तोच उद्देश होता की मुलांनी देवाऱ्यासमोर बसून जे त्यांना रोज करायचं आहे ते आज त्यांना कुठेतरी, पण मध्ये मध्ये असे वेगवेगळे सत्र आपण अजून घेत जाऊ.
जेणेकरून मुलांना देवाऱ्यासमोर बसायची सवय लागेल, ते देवाला बघतील. पॉझिटिव्हिटी Yes. त्यांना, ती पॉझिटिव्हिटीची सवय त्यांना लागावी, कारण देवाऱ्यासमोर बसणंच एक पॉझिटिव्ह वाईब्स खूप येत बरोबर आहे, असतात. बरोबर आणि आहे. ते डिप्रेशन वाल्या ज्या फिलिंग्स असतात, टेन्शन वाल्या, अशांततापणाचा असतो, तो देवाऱ्यासमोर 5 मिनिटं जरी बसलो ना तरी त्या निघून जात असतात. तो एक निघून तोच आपला जातो. येस. प्रयत्न आहे. धन्यवाद. नाही, खूप छान आहे, खूप छान. धन्यवाद. हॅलो. अद्विक, हा अद्विक बोला. ऍक्च्युली आजची ऍक्टिव्हिटी खूप छान वाटली देवाऱ्याच्या समोरची. म्हणजे त्यांनाही ते खूप छान वाटलं देवाऱ्यासमोर ऍक्टिव्हिटी. नॉर्मली अधिक हा, देवाऱ्यासमोर बसूनच स्तोत्र बोलतो आणि आजची ऍक्टिव्हिटी अजून बरोबर. छान वाटली. धन्यवाद. हो. धन्यवाद. हो हो, हो येतो हो, येतो. खूपच छान आहे. आणि गीतिका पण आता बऱ्याच बोलायला लागले आणि तुम्ही ते दत्ताची स्टोरी पण खूपच छान सांगितली. म्हणजे खूप छान छान वाटलं. ते समर्थांचं पण सांगितलं आणि ते दत्तांचे बद्दल सांगितलं. खूप छान वाटलं, ऐकलं आम्ही पण. आणि कृतिका पण म्हणजे आता धन्यवाद. थोडंफार बोलायला लागली आहे. चालेल, धन्यवाद बरोबर. तुमचं. धन्यवाद. धन्यवाद. चालेल, थँक्यू. नाही नाही. ऍक्च्युली आयांची मम्मी मी बोलते. मला हा प्रोग्राम खूप ओके. आवडला. हा हा. म्हणजे खूप छान आपली जी संस्कृती आहे ना ती पुढे म्हणजे बोलतात ना संस्कृती लहान मुलांना, जे आजकालच्या लहान मुलांना ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे जे सणवार जे आहे त्याचं नॉलेज खूप कमी आहे. म्हणजे कमी आहे, बरोबर. आणि ह्या अशा प्रोग्राम मधून आहे ना मुलांना ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज पण मिळत आहे आणि आपली संस्कृती काय आहे ते कळतं. ह्याचा पण मेन तर आपल्याला छान सायन्स पद्धतीने. त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. कारण फक्त हो, मला अध्यात्म खूप नाही तर त्याच्या आवडलं. मागे जे, कारण आपल्या पूर्ण अध्यात्माच्या मागे सायन्स आहे. बिना कुठलीतरी कारण आहेत ते आपल्याला पोहोचवायचं हो, आणि असतात. बरोबर. आणि जे मंत्र वगैरे जे चालू असतात वगैरे खूप छान, म्हणजे त्याच्यामुळे जी पॉझिटिव्हिटी लहान मुलांमध्ये येते. त्यांना एक बोलतात ना एक शिस्त हा प्रकार पण काय असतो याचा लागतो. आपोआप ते मुलांना बदल व्हायला, स्तोत्र मंत्रामुळे बदल आपोआप होतो. बदल व्हायला सुरुवात होते. खूप छान आहे. धन्यवाद. थँक्यू. आता आपण काल शिकलेलो, काल पर्यंत जे सेशन आपलं झालं त्यात आपण बघितलं की महाराज गेले होते पुरंदरावरून, ती सगळीच्या सगळी फत्तेखानाची लढाई करून कुठे पोहोचले होते, राजगडावरती गेले होते. आणि आता राजगडावरती गेल्यानंतर त्यांना थोडंसं टेन्शन तर होतच की कशा प्रकारे आपण आता आपल्या वडिलांना सोडवायचं, काय करायचं. तेवढ्यात अजून एक आनंदाची बातमी पण येते आपल्या मुलाला काय केलं. कर्नाटकामध्ये फरात खानचा संभाजीराजांनी पराभव केलेला असतो, ती बातमी सुद्धा येऊन पोहोचते. आनंद पण असतो आणि थोडंसं टेन्शन पण असतं की आता मी माझ्या वडिलांना सोडवू तरी नेमकं कसं. आणि जर मी माझ्या वडिलांसाठी काही करू नाही शकलो आणि फत्ते खानाचा जो मी पराभव केलाय त्याचा जर बदला घेतला बादशाने तर काय होईल हे आपण बघितलं. आणि त्यानंतर आपण बघितलं की महाराजांनी एक मस्त युक्ती लढवली. महाराजांकडे सैन्य थोडं कमी होतं, शस्त्र कमी होते, पण महाराजांकडे काय होतं, बुद्धी होती. त्यांचं डोकं एवढं शार्प चालायचं, तेच कसं चालायचं आपण शिकत असतो नेहमी. मग शिवाजी महाराजांनी, महाराजांनी पत्र पाठवलं. येस, व्हेरी गुड. शिवाजी महाराजांनी काय केलं, पत्र पाठवलं आणि त्या पत्रामधून महाराजांनी कोणाला पत्र पाठवलेलं, ते निजामशाहीला, दिल्लीचा निजामशाहीला पत्र पाठवलं. म्हणजे निजामशाही कोण होती, तर सगळ्यांमधली मोठी शाही, सगळ्यांमधली. हा, मग त्या आदिलशाही सुद्धा त्या निजामशाहीच्या अंडर यायची. म्हणून महाराजांनी आदिलशाहीच्या वरती जे होते त्या लोकांना पत्र पाठवलं. हा, येस. आणि त्या पत्रामध्ये महाराजांनी असं लिहिलं की आम्ही ना तुमच्या नोकरीसाठी रेडी आहोत. मी आणि माझे तीर्थरूप वडील, आम्ही दोघंही तुमच्या नोकरी करण्याला रेडी आहोत. पण बघा ना, त्या आदिलशहाने माझ्या वडिलांना पकडून ठेवलंय, तर तुम्ही काहीतरी करा, माझ्या वडिलांना सोडवा. मग माझे वडील आणि मी, आम्ही दोघं पण काय करू, तुमच्या भेटीला येऊ आणि तुमची नोकरी करू. महाराजांनी आज निजामशाहीला पाठवलं होतं. तिथपर्यंत आपण काल बघितलं. तर त्याच्या पुढे काय होतं ते आज आपल्याला बघायचं की मी तुम्हाला सांगितलेलं की जो मुस्तफा खान होता त्याने शहाजी महाराजांना पकडलं होतं, त्याला आजार झालेला आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू होता. त्याच्यानंतर अफजल खानाने बिजापूरला शहाजी महाराजांना आणलं होतं, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तर अशा प्रकारे शहाजी महाराजांना विजापुरात जेव्हा आणलं जातं तर तेव्हा असं त्यांना खूप असं बेड्या टाकल्या होत्या शहाजी महाराजांना, हे पण सांगितलं होतं की शहाजी महाराजांना बेड्या टाकून विजापुरामध्ये फसवून कसं त्यांना पकडलं होतं. ते अशा प्रकारे शहाजी महाराजांना, सगळ्यांनी आता इमॅजिन करा की शहाजी महाराजांना असं हातामध्ये बेड्या टाकून त्यांना घेऊन येतात विजापुरामध्ये, आणि विजापूरमध्ये जी काही जनता आहे ते सगळे जण त्यांच्याकडे बघतायत की बाबा एवढा मोठा राजा होता हा, आणि या राजाचं काय झालंय.
आणि आता काय या राजाचं खरं नाही. आता या राजाला सुद्धा फाशी, हे सगळे जे आदिलशाही आहे ते सगळे काय करणार, या राजाला सुद्धा फाशी आता देणार. एवढे मोठे शहाजीराजे, एवढं मोठं नाव त्यांचं, एवढं कर्नाटकाचं एवढं त्यांनी सगळं सांभाळलेलं होतं, पण आता काय झालंय, त्यांना सुद्धा या लोकांनी सोडलेलं नाही. आता ह्यांचे सुद्धा काहीच दिवस राहिलेले असणार आणि हे सुद्धा, यांना सुद्धा आता काय करणार, ही लोक फाशी नक्की देणार. अशा प्रकारे सगळ्यांना वाईट वाटायला सुरुवात झाली होती आणि अशा त्या शहाजीराजांना घेऊन तुरुंगामध्ये, विजापुराच्या तुरुंगामध्ये त्यांना टाकण्यात आलं होतं. त्यानंतर जसं आदबखान्यात म्हणजेच जेलमध्ये त्यांना टाकण्यात आलं होतं. आणि आता त्यांचं काही खरं नाही. आता ह्यांना सुद्धा हे लोक फाशीची शिक्षा देणार, मात्र हे आता नक्कीच, असं सगळ्यांना वाटलं. मग शहाजी भोसल्यांच्या शिवाजीने दिल्लीशी भयंकर पाताळयंत्री. बघा आता काय होतं की आता आदिलशहाला कळतं, आदिलशाह तर एवढी मोठी शाही होती, ते पण काय छोटे छोटे होते का? नाही, ते पण मोठे होते. त्यांचे सुद्धा सगळीकडे जासूस बिसूस सगळीकडे पसरलेले होते. आता त्यांना सुद्धा कळलं की मी ह्या शहाजी महाराजांना आणून तुरुंगात ठेवलंय खरं, पण यांच्या मुलाने म्हणजे त्या शिवाजीने पत्र पाठवलंय. पत्र कोणाला पाठवलंय? त्या निजामशाहीला डायरेक्ट पत्र पाठवलंय. अरे देवा, आता म्हणजे मी ह्या शिवाजीला पकडून यांचं स्वराज्य परत सगळं पाण्यात घालायला बघत होतो. आणि काय झालं, शिवाजीने काय केलं, माझ्याशी पंगा घेऊन त्या निजामशाहीला म्हणजे माझ्याच बॉसला सांगितलं, माझीच कंप्लेंट केली. अरे देवा, आता करायचं काय? आता या आदिलशाही समोर सुद्धा खूप मोठा प्रश्न तयार झाला. प्रश्न पडला त्यांना की आता मी काय करू? आता ह्या शहाजीला जर मी असंच सोडून दिलं तर हे सगळे गावातले बिवातले इकडचे तिकडचे लोक मला नावं ठेवतील. काय हा बादशाह, त्या शहाजी महाराजांना पकडून आणलं आणि सोडून पण दिलं. घाबरले बघा कसे. आणि जर शिवाजीला पकडायला गेलो तर ते पण नाही करू शकत, कारण डायरेक्ट आदिलशहाच मला पकडायला येईल. शिवाजीला पकडायला गेलो तर तेही नाही करता येणार. आता करू काय? आता एवढा सगळे मी प्रयत्न केले, एवढं प्लॅनिंग केलं, एवढ्या लढाया केल्या, फत्ते खानला पाठवलं, मुस्तफा खानला पाठवलं, फराद खानला पाठवलं, एवढं सगळं करून सुद्धा काही झालं नाही. एवढं या शिवाजीचं, एवढ्याच्या पोराचं एवढं डोकं चालतंय, असं कसं होतंय? आणि ह्या आदिलशहाला काही कळायला मार्ग राहिला नव्हता. काय करायचं असा विचार करत 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 त्यांनी एक असा मधला मार्ग काढला. थोडीशी इज्जत जाते तर थोडीशीच जाऊ दे, जास्त नको. थोडीशी गेली तर ठीक आहे, जास्त नको. असं करत त्यांनी एक मधला मार्ग ठरवला की आता आपण काय करूया, आता आपल्याकडेच सगळं आपल्याला खालीपणा आता थोडासा घेऊया आणि काय करूया, ते शहाजी महाराजांना आपण कैदेत ठेवलंय, त्यांना ना सन्मानाने सोडूया. कसं सोडूया? त्यांना सन्मानाने सोडूया. म्हणजेच काय केलं त्यांनी, शहाजी महाराज ज्यांना तुरुंगामध्ये ठेवलं होतं त्यांना तुरुंगातून काढलं. तिथे तुरुंगात असताना तर शहाजी महाराजांना वेगळंच टेन्शन होतं की आता काय आपलं खरं नाही, आता आपण मरणार बहुतेक, असं टेन्शन शहाजी महाराजांना होतं. पण झालं उलट. शहाजी महाराजांना ते लोक तुरुंगातून सोडवून घेऊन त्यांच्या दरबारात घेऊन आले आणि त्यांना व्यवस्थित त्यांना कपडे दिले, त्यांचं व्यवस्थित त्यांना त्यांच्या मूळ रूपामध्ये तयार केलं आणि त्यांच्या बेड्या सगळ्या काढल्या. आणि काय सांगितलं बघा, आता हे आदिलशाही पण बघा किती दुष्ट होते. त्यांनी शहाजी महाराजांना सोडायला तर हे तयार झाले. शहाजी महाराजांना सोडायला हे लोक तयार झाले. पण तयार झाल्यानंतर त्यांनी शहाजी महाराजांना सांगितलं, आपका बेटा बहुत बडा शातीर है. काय बोलले? आपका बेटा बहुत बडा शातीर है. आता तुम्ही काय करा माहितीये, तुम्हाला आम्ही सोडतोय. काय बोलतात ते? तुम्हाला आम्ही सोडतोय, पण सोडताना ना एका अटीवर सोडणार. एका अटीवर सोडणार. असे सजासजी सोडतील का? तुम्हीच विचार करा ना. एवढं काय काय करून त्या आदिलशाही लोकांनी महाराजांना पकडलं होतं. आणि आता पकडल्यानंतर असं सरसकट जर सोडून दिलं तर एवढी सगळी केलेली मेहनत, म्हणजे शहाजी महाराजांना पकडलं, फत्तेखानाला पाठवलं, फराद खानाला पाठवलं, एवढी सगळी जी मेहनत केली सगळीच वाया जाणार. हा, मग अशी सगळीच सगळी मेहनत वाया जाणून देणार का ते? नाही. म्हणून त्यांनी एक अट घातली. काय घातली ते आपण बघू. हा, आता आपण कुठे पोहोचलेलो की सुटकेसाठी मोठी मुघल, हा, हे आदिलशहाला कळलं की पत्र वगैरे पाठवलंय. आता शहाजीचे निमित्त करून दिल्लीचा शाहजहान म्हणजेच निजामशाही जो आहे तो आपल्याला त्रास देणार. बादशाह आदिलशाह शिवाजी राजांच्या या राजकारणाने भांबावला. आता या पेचातून आपल्याला बाहेर कसं पडायचं, म्हणजे नेमकं काय करायचं हे समजत नव्हतं.
आणि त्याला उपाय सापडला. त्याने काय ठरवलं की शहाजी महाराजांना सन्मानपूर्वक सोडायचं. पण बादशहाने शहाजीराजांच्या बेड्या वगैरे सगळ्या काढल्या आणि त्यांना त्यांचा हुकूम मुकाट्याने सोडला. बेहतर होगा की आपकी जागीर का बंगलुरू शहर. बघा मी म्हटलं ना की आता काय बोलले होते शहाजी महाराज की आता तुम्हाला मी सोडतो आहे पण एका अटीवर सोडणार. काय असे मागतात बघा. कसा तुम्हाला हे सगळं लिंक करून देणार आहे मी एका मूवी सोबत. बेहतर होगा कि आपली जागीर का बंगलुर शहर कंदरपी का किल्ला और शिवाजी ने कब्जा किया हुआ कोंढाणा किल्ला आप वापस हमें दे दो. बघा काय बादशहाने त्या अट ठेवली की 3 किल्ले मागितले, 3 गोष्टी मागितल्या. बेंगलुरचं शहर, बेंगलुरवरती सत्ता होती. आपण बघितलेलं की शहाजी महाराज आणि संभाजी महाराज बेंगलुरमध्ये होते. ते बेंगलुरचं शहर आम्हाला देऊन टाका. कंदरपेचा एक किल्ला तुमच्याकडे जो आहे तो आम्हाला देऊन टाका. आणि तिसरं कोंढाणा, तुमच्या शिवाजीने तो कोंढाणा घेतलाय ना तो परत आम्हाला देऊन टाका. काय मागितलं बादशहाने? डायरेक्ट शिवाजी महाराजांचा फेवरेट किल्ला कोंढाणा मागितला. शहाजीराजांपाशी बादशहाने शिवाजीराजांचा प्यारा कोंढाणा मागितला. कोंढाण्याची अमोल दौलत शहाला देणे भाग. बघा आता शहाजी महाराजांना काही दुसरा ऑप्शन होता का? तरी शहाजी महाराज काय बोलले की कोंढाणा द्यावा लागतोय, एक किल्ला द्यावा लागतोय ना. ठीक आहे, माझा शिवा काय करेल? सगळेचे सगळे गड पुन्हा जिंकून आणे. काय करेल माझा शिवा? माझ्या शिवामध्ये तेवढी ताकद नक्कीच आहे की सगळेचे सगळे गड किल्ले तो परत जिंकेल. आता एक कोंढाणा द्यावा लागतोय पण त्याच्यात 10 पट किल्ले तो जिंकून आणेल एवढा मला विश्वास आहे. आणि म्हणून काय करतात शहाजीराजे तयार होतात कोंढाणा त्या बादशहाला परत द्यायला. पण अजून हे शिवाजी महाराजांना माहितच नव्हतं. शहाजी महाराजांनी परस्पर तिथे ठरवून दिलं की कोंढाणा तुम्ही घेऊन टाका. राजगडावरती शिवाजीराजे अत्यंत आनंदात होते. शिवाजी महाराजांना वाटलं की चला फत्ते खानाचा पराभव केला, फरात खानाचा पराभव केला आणि आता आपले वडील सुद्धा सुटून येत आहेत. अरे वा, सगळीकडून जे काही टेन्शन होतं ना सगळं टेन्शन गेलं. बघा म्हणजे एक आपण जे लेक्चर बघितलेलं त्यात काय होतं की सगळीकडून त्यांच्याकडे संकट आलेली की नाही? सगळीकडून संकट आलेली. तुमच्या लाईफमध्ये सुद्धा असं अनेकदा फ्युचरमध्ये होऊ शकतं की कुठून तरी काहीतरी वेगळं संकट येतंय, दुसरीकडून काहीतरी संकट येतंय, तिसरीकडून पण काहीतरी संकट येतंय. पण तेव्हा कोणाला आठवायचं? आपल्या महाराजांना आठवायचं की अशी अनेक संकटे येतील पण आपण जर शांत मनाने शांत डोक्याने विचार केला तर आपल्याला आयडिया, काल बघितलेलं ना महाराजांनी युक्ती लढवली, आयडिया ही काही ना काहीतरी आपल्याला सापडत असते. आणि हेच आपल्याला नेहमी शिवचरित्रातून शिकायचं आहे. मग ही एक वेळ होती जेव्हा महाराजांवरती असंख्य असे संकट सगळ्या बाजूने आले होते. पण महाराजांनी शांत डोक्याने शांतपणे सगळ्या गोष्टींवरती आयडिया लावली, प्लॅनिंग केलं, त्या प्लॅनिंगचं प्रॉपर एक्झिक्युशन केलं. त्या प्लॅन्स प्रॉपर कसे करायचे ते पण महत्वाचं आहे की नाही? फक्त प्लॅनिंग करून होतं का? तुम्ही करता. मी ना 6 वाजता उठणार, मी 7 वाजता उठणार, मी 8 वाजता उठणार. उठता का? शाळेत जायचं असेल तेव्हा वेगळी गोष्ट, तेव्हा तर उठावंच लागतं, काही ऑप्शन नसतं. पण हेरवी मी 6 वाजता उठून हे करणार. बाकीचं तर सोडा, मी स्तोत्र मंत्र सांगते त्याचं प्लॅनिंग किती जण करतायत की ना ताई मी ह्या वेळेला बसून प्लॅन करणार. प्लॅनिंग करतात, त्याचं एक्झिक्युशन करणार. बघा जरा स्वतःला. बघा विचारा जरा स्वतःला, एक्झिक्युशन आधी करते. व्हेरी गुड, शाबास. असं आपल्याला करतो. कधी करतो? 8 वाजता. 8 वाजता. 8 वाजता करते. शाबास, हुशार झाले ना माझी पोरं. शाबास. मग प्लॅन्स करून आपल्याला उपयोग नाही, त्या प्लॅन्सचं प्रॉपर आपल्याला एक्झिक्युशन सुद्धा करता यायला पाहिजे. आणि ते महाराजांना छान जमत होतं म्हणून त्यांनी प्रॉपर एक्झिक्युशन करून प्रॉपर प्लॅनिंग सगळं व्यवस्थित करून जेवढी संकट आलेली त्या सगळ्या संकटांना परतून लावलं. त्यांना विचारलेलं तेव्हा बादशहाने की तुला तुझे बाबा पाहिजेत का? तुला तुझं स्वराज्य पाहिजे? तेव्हा महाराज बोललेले आठवतंय की मला माझे बाबा पण हवेत आणि मला माझं स्वराज्य पण हवंय. आणि त्यांनी ते करून दाखवलं. स्वराज्य सुद्धा ठेवलं आणि त्यांनी त्यांच्या वडिलांना सुद्धा सोडवलं. आणि सोडवल्यानंतर हा जो आनंद होता त्या आनंदाला थोडीशी नजर लागली. काय झालं? थोडीशी नजर लागली की त्यांना बातमी मिळाली की शहाजी महाराजांनी त्या परस्पर अग्री करून टाकलं त्या बादशहाला की कोंढाणा द्यावा लागेल करून. नका घेऊ, एक कोंढाणा परत करावा लागलाय ना, ठीक आहे, काही हरकत नाही.
कोंढाणा परत करावा लागलेला असू देत, पण तुम्ही काय करणार आहात, अजून असंख्य असे किती किल्ले जिंकलेले रे महाराजांनी? 300. मी सांगितलेलं. 360. येस येस, 300. 360 ते 365 किल्ले महाराजांनी जिंकलेले. मग अशा प्रकारे महाराजांनी पुढे खूप किल्ले जिंकणार आहात तुम्ही. आता टेन्शन नका घेऊ, तुम्हाला जर एक कोंढाणा सोडावा लागलाय तर. आणि तो कोंढाणा महाराज कुठे घेतात परत? आता सांगा. परत आपल्या ह्याच्यात कोंढाणा तानाजी मालुसरे. कोण? तानाजी मालुसरे. येस, व्हेरी शाबास तानाजी मालुसरे. शाबास. तानाजी मालुसरे. आणि शिवाजी महाराज बोलतात गडाला पण शिवा गेला म्हणून त्याचं नाव शिवगड. सिंहगड पडतं. बरोबर, शाबास. ते आपल्याला डिटेल मध्ये तानाजी मालुसरे यांची स्टोरी पण पुढे बघायची आहे. पण हा होता पूर्ण सिंहगड मागचा आणि कोंढाणा किल्ल्या मागचा पूर्णच्या पूर्ण जो सिक्वेन्स आहे तो. म्हणजे काय होतं, कोंढाण्याची पूर्ण जर रिव्हिजन करायची झाली तर कोंढाणा किल्ला पहिला आपल्याकडे असाच आला होता. त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं युद्ध किंवा कुठल्याही प्रकारची लढाई आपल्याला कोंढाणा किल्ल्यासाठी करावी लागली नव्हती. आणि तो कोंढाणा किल्ला असाच आपल्या स्वराज्यामध्ये जोडला गेला होता. त्यानंतर कोंढाणा किल्ला परत कधी करावा लागतो त्या बादशहाला आपल्याला? जेव्हा शहाजी महाराज सुटतात तेव्हा शहाजी महाराज अग्री करतात की तुम्ही मला तर सोडताय तर हा कोंढाणा तुम्ही घ्या करून. बादशाह मागतो मी तुम्हाला जर सोडतोय तर तो कोंढाणा किल्ला मला द्या करून. आणि कोंढाणा किल्ला ते परत त्यांना देतात. अशा प्रकारे तो कोंढाणा आपल्या हातून आपल्या स्वराज्यातून पुन्हा जातो. आणि तो कोंढाणा आपल्या स्वराज्यात पुन्हा कोण जोडतं तर आपले तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरे त्यांच्या रायबाचं लग्न असतं. ते रायबाचं लग्न थांबवून ते पहिले जातात त्या कोंढाण्यावरती स्वारी करतात. तो कोंढाणा जिंकतात आणि त्याच्यानंतर नंतर माझ्या आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. येस, अशा प्रकारे जे तानाजी असतात ते त्या गडावरती लढायला गेलेले असतात. साईडला माझ्या वडिलांना पकडले, माझ्या एका साईडला फत्तेखान पकडायला येतोय. आता काय करायचं? ते पुरंदर किल्ल्यावर जातात. पुरंदर किल्ल्यावरून सुभान मंगळची लढाई होते. सुभान मंगळची लढाई होते. त्यानंतर तिथे जिंकून आल्यानंतर फत्तेखानवरती आक्रमण करायला जातात. त्याला एक झटका ना मी देऊनच येतो. बेलसरपाशी बसलाय ना, एक झटका देऊनच येतो. बेलसरपाशी जातात, फत्तेखानाशी युद्ध करतात, त्याला एक झटका देतात. परत पुरंदराकडे मागे येतात. पळून येणं काय चुकीचं आहे का? प्रॅक्टिकल विचार करायचा. पळून येणं काहीही चुकीचं नाही. पळून येतात, पुरंदरावरती सेफ राहतात. फत्तेखान भडकतो. फत्तेखान बोलतो की नाही, मी काय करणार, त्या शिवाजीला आता मी सांगतो, माझ्या एवढा त्रास दिला ना, आता काय मी याला सोडायचं नाही. आणि मग फत्तेखान परत सगळी सेना घेऊन पुरंदरावर जातो. पुरंदरावर गेल्यानंतर हा भडी मारतो दगडांचा. हे मोठे मोठे दगड टाकतो. मोठ्या गोष्टी मावळे सगळे फेकायला सुरुवात करतात. आणि मग ते सगळेच्या सगळे त्या खानाचे जे काही सैन्य असतं ते थकतं, अर्ध त्या दगडांखाली मरतं. करायची. येस येस. जे काही उरलेलं सैन्य होतं ते वरती पोहोचतं, पण त्यांच्यातही ताकद लागलेली नसते. अगदी दमलेले असतात, कोणाला काही जखमा झालेल्या असतात. आणि त्याच्यामुळे तिथे पोहोचल्यानंतर ते काही व्यवस्थित युद्ध करू शकत नाहीत आणि फत्तेखान पळून जातो. त्यानंतर काय होतं, बाजी पासलकरांचा तिथे मृत्यू सुद्धा झालेला आपण बघितला होता. येस. त्यानंतर सगळेच्या सगळे आनंदाच्या ह्याच्यात राजगडावरती येतात. राजगडावरती कळतं की फराद खानाचा सुद्धा संभाजी महाराजांनी पराभव केलेला आहे. पण आता करायचं काय? शहाजीराजांना सोडवायचं कसं? म्हणून पत्र पाठवतात शहाजी महाराजांना शिवाजी महाराज की निजामशाहीला पत्र पाठवतात की आमच्या वडिलांना त्या आदिलशहाने पकडून ठेवलेलं आहे. आम्ही दोघं पण तुमच्या नोकरीमध्ये येऊ. नोकरीत येण्यासाठी पहिल्या आदिलशहांना सांगा की त्या माझ्या वडिलांना सोडा करून. आणि मग तसंच होतं. आदिलशहा घाबरतो. त्यांचं पत्र आल्यामुळे शहाजी महाराजांची कैदेतून सुटका होते. सुटका झाल्यानंतर काय होतं की शहाजी महाराज अग्री करतात कोंढाणा देण्यासाठी आणि कोंढाणा आपल्या स्वराज्यातून पुन्हा तिकडे जातो, जो नंतर तानाजी मालुसरे आपल्या स्वराज्यात पुन्हा जोडतात आणि त्याचा सिंहगड बनतो. इथपर्यंत आपलं आता शिवचरित्र शिकून झालेलं आहे. ज्यांना काही डाऊट्स असतील त्यांनी विचारा. ज्यांना काही रिवाइज होत नसेल त्यांनी आपलं रेकॉर्डेड लेक्चर पुन्हा बघा. असं टाइमपास म्हणून, आवड म्हणून कार्टूनच्या ऐवजी तुम्ही शिवचरित्र ऐका. गेम्स बघता, गेम्स खेळता, त्याच्याऐवजी शिवचरित्र ऐका. प्रॅक्टिकल कशा गोष्टी महाराजांनी केल्या त्या बघा. महाराज कसे दटून उभे राहायचे त्यांच्या कमी वयात सुद्धा ते ऐका आणि या शिवचरित्राचा आनंद घेता.
ठीक आहे, आजचं आवडलं सगळ्यांना सेशन? सगळ्यांनी unmute करा. हो मजा आली मजा. हा चला करूया पॅकअप. बोला छत्रपती शिवाजी महाराज की राजमाता जिजाऊ साहेबांचा छत्रपती महाराजांचा. व्हेरी गुड. जय भवानी. व्हेरी गुड व्हेरी गुड. बाय 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 बाय. चला